नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. MPSC प्री 2026 8 दिवसांवर आहे. तर आपण PYQ आणि MCQ सोडवतच असाल, तर म्हणूनच मी ही सिरीज सुरू केलेली आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, खडगवंश कुठे होता? उत्तर आहे ढाका, बंगाल. तुम्ही जर एक 20-25 राजवंशाच्या पलीकडे जाऊन काही पाहत नसाल तर हा राजवंश त्या 20-25 राजवंशांमध्ये लिहून ठेवा. खडगवंश, ढाका, बंगाल. पुढचा प्रश्न आहे, नोआखाली अभिलेख कुठे आहे? आपल्याला ठराविक अभिलेख माहिती असतात, अशोकाचे अभिलेख किंवा अन्य राजवंशांनी लिहिलेले अभिलेख, पण हाही अभिलेख तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लिहून ठेवा, नोआखाली अभिलेख, दक्षिण पूर्व बंगाल. पुढचा प्रश्न आहे, ओडिसामध्ये कोणती राजघराणी होऊन गेली? ओडिसामध्ये कोणती राजघराणी होऊन गेली? उत्तर आहे वसिष्ठ, नल, मान. आता मी इथे 4 ऑप्शन्स देत नाही आहे, जरी MCQ असा जरी फॉर्मॅट असला तरी, कारण ते खूप वेळ जाणारं काम आहे. त्यामुळे मी प्रश्न आणि उत्तर लगेच सांगते. ओडिसामध्ये अजूनही राजवंश होऊन गेलेत, जी कायम परीक्षेत विचारली गेली आहेत, पण हा प्रश्न थोडा युनिक वाटला म्हणून मी घेतला आहे. हा सगळा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. सगळे प्रश्नसुद्धा माझे मीच तयार करते. त्यामुळे पुढचा प्रश्न पाहूया. वराहमिहीर कोण होते? उत्तर आहे गणिततज्ञ आणि खगोलतज्ञ. आता वराहमिहीर कोणत्या काळी होते? कोणाच्या राजवंशांच्या काळात होते? त्याच्यानंतर वराहमिहीर यांचा जन्म कुठे झाला? त्यानंतर वराहमिहीर यांनी अजून कोणकोणती पुस्तकं लिहिली आहेत? असे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, तेही तुम्ही लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विशाखा दत्त कोण होते? उत्तर आहे संस्कृत नाटककार. आता विशाखा दत्तांची कोणत्या काळात कारकीर्द होती? त्याच्यानंतर विशाखा दत्त यांची 2 पुस्तकं आहेत, तीही नाव पाठ करून ठेवा. तुम्ही म्हणाल MPSC आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास नाही का घेतला आहे? तर महाराष्ट्र इतिहासाचाही प्रश्न लवकरच घेणार आहे, पण आधी भारताच्या इतिहासाबद्दलची काही प्रश्न घेते मी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आधीचे सगळे व्हिडिओ पहा. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, पेशवेकालीन बखर, शिवकालीन बखर, त्याचबरोबर संस्कृत साधने, फारसी साधने, जी परीक्षेत वारंवार विचारली जातात, असाच सगळा कंटेंट चॅनलवर उपलब्ध आहे. सकाळी 9 वाजता शॉर्ट्स अपलोड होतात, तेही खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्व व्हिडिओ पहा, शॉर्ट्स पहा आणि आपली प्रतिक्रियाही कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू.